लोकनिर्णय महाराष्ट्राचा. श्रोते हो, नमस्कार. लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. या लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या विविध मतदारसंघांमधलं एकंदर चित्र कसं आहे याचा मागोवा आपण या कार्यक्रमात घेत आहोत. आजच्या भागात आपण ईशान्य मुंबई या लोकसभा मतदारसंघामधली स्थिती जाणून घेऊया. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात पूर्व द्रुतगती महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या वसाहती आहेत. त्यामुळे झोपडपट्ट्या आणि मध्यमवर्गीयांच्या वसाहती अशी विभागणी झालेला हा मतदारसंघ आहे. ईशान्य मुंबई हा लोकसभा मतदारसंघ कोणत्या एका पक्षाकडे कायमस्वरूपी राहिलेला नाही. 1967 ते 1971 या काळात या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व होतं. 1977 ते 1984 या काळात जनता पार्टीचे सुब्रमण्यम स्वामी हे 2 वेळा इथून निवडून गेले होते. 1984, 1991 आणि 1998 अशा 3 वेळा काँग्रेसचे गुरुदास कामत यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता. 1989, 1996 आणि 1999 असा 3 वेळा भाजपानं हा मतदारसंघ जिंकला होता. भाजपाचे प्रमोद महाजन, जयवंतीबेन मेहता आणि किरीट सोमय्या यांनी हा मतदारसंघ भाजपाकडे ठेवला होता. कधी काँग्रेसकडे तर कधी भाजपाकडे हा मतदारसंघ राहिलेला आहे. आपच्या उमेदवार म्हणून मेधा पाटकर यांनीही या मतदारसंघात नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता. 2004 ते 2014 या काळात या मतदारसंघावर सध्याच्या महाविकास आघाडीचं वर्चस्व होतं. 2004मध्ये काँग्रेसचे गुरुदास कामत तर 2009मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील या मतदारसंघातून खासदार झाले होते. 2014ला भाजपाचे किरीट सोमय्या मोठ्या मताधिक्यानं या मतदारसंघातून निवडून आले. गेल्या म्हणजे 2019मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे मनोज कोटक विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय दिना पाटील यांचा पराभव केला होता. तब्बल 2,26,486 इतक्या मताधिक्यानं कोटक निवडून आले होते. मात्र यावेळी त्यांचं तिकीट कापून मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ईशान्य मुंबईत भाजपाचे उमेदवार मिहीर कोटेचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. इथं वंचित बहुजन आघाडीनं दौलत कादरखान यांना तर बहुजन समाज पार्टीनं नंदेश उमप यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे. त्याबरोबरच नॅशनल पीपल्स पार्टीचे संजय पाटील, भारतीय जवान किसान पार्टीचे दत्तात्रय उतेकर, देश जनहित पार्टीचे प्रशांत गंगावणे, सरदार वल्लभभाई पटेल पार्टीचे भगवान चौधरी, वीरों के वीर इंडियन पार्टीचे भूपेंद्र सिंग सैनी, राष्ट्रीय जनहित पार्टीचे मोहम्मद अरमान मोहम्मद वसी खान, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे कॉम्रेड सुरेंद्र सेबग, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संजय देशपांडे, महाराष्ट्र विकास आघाडीचे संजू पवार, तसंच प्रेम गुप्ता, दिलीप बनसोडे, मोहम्मद अहमद शेख, विद्या नाईक, शहाजी थोरात, डॉक्टर सुषमा मौर्य आणि संजय पाटील या अपक्षांसह एकूण 20 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारांनी या मतदारसंघात जनसंपर्कावर भर दिला आहे. गाठीभेटी, बैठका, रॅली आणि पदयात्रा यामुळे या मतदारसंघातला प्रचार जोरात सुरू आहे. महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा म्हणाले, जोरदार प्रचार चाललाय. आज 61 दिवस झाले मी प्रचारात लागलो. त्याला एकंदरीत पूर्ण मतदारसंघामध्ये मोदीजींचे विकासाची गंगा जे घरोघरी पोचली आहे आणि त्यामुळे जनता हे मोदीजींना आशीर्वाद देत आहेत आणि निश्चित जनतेने मन बनवून घेतलंय की मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचंच आहे. मतदारसंघासाठी जे माझे प्रामुख्याने मुद्दे आहेत, मुलुंड भागात एक मोठा रेल्वेचा भूखंड आहे. तेथे मुलुंड टर्मिनस उभारणं आणि पहिली ट्रेन जे तिकडनं सुटेन ते कोकण एक्सप्रेस असणार. भांडूप आणि विक्रोळीमध्ये एक नाट्यगृह, सभागृह उभारणं,
मानखुर्द विक्रोळीचं डम्पिंग ग्राउंड हे स्थायी रूपाने बंद करणं हे प्रमुख मुद्दे. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे साहेबांचं, आदित्य साहेबांचं आणि तमाम शिवसैनिकांचा आभार मानतो की माझ्यावर जो विश्वास टाकलाय. आम्ही सर्व मिळून चांगल्या प्रकारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेऊन, चांगल्या प्रकारे सर्व मित्र पक्षांना बरोबर घेऊन, चांगल्या प्रकारे निवडणूक लढून, चांगल्या भरघोस मताने निवडून येऊ असा विश्वास आहे. आणि जे वारं जे चाललंय देशात त्याच्या उलट्या प्रवाहात जाऊन आम्ही चांगल्या पद्धतीने निवडून येऊ. आणि जे देशात वातावरण आहे, राज्यात वातावरण आहे, ते सर्वांवर मात करायला सर्व शक्ती एकत्र आलेल्या आहेत. आणि आम्ही जरूर एकदा खासदार झालो का जे लोकांची कामं आहेत ते करण्यामध्ये आम्ही सक्षम राहू. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मानखुर्द शिवाजीनगर, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, भांडूप पश्चिम, विक्रोळी आणि मुलुंड हे 6 विधानसभा मतदारसंघ येतात. घाटकोपर पूर्वमध्ये भाजपाचे पराग शहा, घाटकोपर पश्चिममध्ये भाजपाचे राम कदम, भांडूप पश्चिममध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रमेश कोरगावकर, विक्रोळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनील राऊत, मुलुंडमध्ये भाजपाचे मिहीर कोटेचा, तर मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात समाजवादी पार्टीचे अबू आझमी विद्यमान आमदार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा या पक्षांची युती होती. मात्र यावेळेला चित्र बदललं आहे. यावेळी भाजपासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत आहेत. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांची महाविकास आघाडी आहे. समाजवादी पार्टीनं महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. ईशान्य मुंबई मतदारसंघात एकूण 16,30,396 मतदार आहेत. या मतदारसंघात मराठी आणि गुजराती भाषकांची संख्या मोठी आहे. त्यांची मतं या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत. धारावीतल्या पुनर्विकास प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या लोकांचं मुलुंडमध्ये पुनर्वसन करण्याचा मुद्दा ईशान्य मुंबईत सध्या वादग्रस्त ठरला आहे. उपनगरात होणारी वाहतूक कोंडी, जुन्या इमारतींचा पुनर्विकास, म्हाडा वसाहतींच्या इमारतींचा पुनर्विकास, झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास, उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या समस्या, कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड, देवनार डम्पिंग ग्राउंड, वनजमिनीवरची अतिक्रमणं आदी या मतदारसंघातले प्रमुख प्रश्न आहेत. या मतदारसंघातल्या मतदारांच्या अपेक्षा जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव संजय कृष्ण तांडेल. आता ज्या निवडणुका येणार आहेत त्याबद्दल जो काही उमेदवार निवडून येईल त्याच्याबद्दल माझी एकच अपेक्षा आहे. आपले कन्नौर, विक्रोळी, घाटकोपर, भांडूप, कांजूरमार्ग या सगळ्यांना डम्पिंग ग्राउंडचा खूप त्रास होतो आणि फ्युचरमध्ये त्याचे प्रॉब्लेम्स ही लोकांना फेस करावे लागणार आहेत आणि आताही लागत आहे. तर ते डम्पिंग ही रेसिडेन्शियल एरिया असल्यामुळे ह्या डम्पिंग ग्राउंडचा काहीतरी मार्ग काढावा, तो लवकरात लवकर कसा बंद होईल, कारण त्याने खूप त्रास होतो. दुसरी गोष्ट, बरंच वाहतुकीच्या बाबतीत म्हणाल तर कन्वानगर, टागोनगर वगैरे हा सगळ्यात मोठा एरिया असताना इथे बस सेवा नाही आहे. बस सेवा आहेत पण त्या जवळच्या लॉंग डिस्टन्सच्या नाही आहे, तर त्या करणं गरजेचं आहे. ट्रेनच्या बाबतीत म्हणाल गेलात तर आता गोदरेज सारख्या एरियामध्ये IT सेक्शन झालेलं आहे, बरेचसे ऑफिसेस आहेत तिथे आणि विक्रोळी वेस्टला सुद्धा बरेचसे ऑफिसेस आहेत. तर त्या हिशोबाने इथे फास्ट ट्रेन थांबणं किंवा ट्रेन वाढवणं गरजेचं आहे. ती सुद्धा सुविधा आपल्याकडून अपेक्षित आहे की आपण त्याकडे लक्ष घालावं. माझं नाव रुपाली सुदीप दास आहे. मी विक्रोलीमध्ये राहते, सेंट्रल मुंबईमध्ये. आणि आता जे इलेक्शन वगैरे होणार आहे सगळं काही, तर त्याच्यावरती मला एक पर्सनली सांगू शकते की इच्छिते की आमच्या एरियामध्ये विक्रोळी आणि कांजूरमार्ग आजूबाजूचा एरिया, भांडूप, मुलुंड, पवई, इथे डम्पिंग ग्राउंडचा खूप मोठा प्रश्न आहे. तर तो प्रश्न दिवसेंदिवस एवढा वाढत चालला आहे की त्या डम्पिंग ग्राउंडची लेवल दिवसेंदिवस हाईटवरती होत चाललेली आहे. म्हणजे बिल्डिंग जर टावर समोर आला, आता जर सगळ्यांना माहिती असेल तर विक्रोळीमध्ये सगळे रिडेव्हलपचे प्रोजेक्ट चालू आहेत. आणि जेव्हा कोणत्या एखाद्या बिल्डिंगच्या टावरवरून जेव्हा मी बघते, म्हणजे माझ्या फ्रेंडच्या मी एका घरी गेलेले, तेव्हा मी ते बघितलं, ऑब्झर्व केलं की ते लिटरली डम्पिंग ग्राउंड समोरासमोर दिसते, गाड्या फिरतात, ते डम्पिंग होत आहे, ते सगळा म्हणजे आजूबाजूचा परिसराचा कचरा वगैरे. आणि तो दिवसेंदिवस एवढा जास्त झाला की त्याचा वास वगैरे एवढा उघरट वगैरे येतो. डासांमुळे मग पुढे रोगराई वगैरे होते.
त्याच्यामुळे माणसाचा जीव पण जातो. पण आपल्या सरकारला अजूनपर्यंत त्याचं काही हे नाहीये की त्याला कुठे विल्हेवाट करायची त्याची. त्याचं असं प्रॉपर पाहिजे की त्याच्या आजूबाजूला कोणताही सराउंडिंग एरिया नसला पाहिजे. अशा ठिकाणी डम्पिंग ग्राउंड केलं पाहिजे. पण ते आता विक्रोळीमध्ये हा मोठा खूप प्रश्न होणार आहे. कारण की सगळीकडे रिडेव्हलप झाल्यामुळे टावरच्या समोरून ते दिसतात ते सगळे काही. देवणार डम्पिंग, कांजूर डम्पिंग ग्राउंडच्या अनेक वर्षापासून या डम्पिंग ग्राउंडला म्हणजे आच्छादन करून त्याच्यावर काहीतरी रासायनिक प्रक्रिया करून त्याच्यापासून होणारी जी दुर्गंधी आहे येथील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने जी खूप त्रासदायक आहे इथल्या जनतेला आणि त्याच्यावर उपाययोजना करायचं ठरलेलं पण अजून काही ते होत नाही. नंतर मग झोपडपट्टी बहुतांशी विभाग असूनही या विभागातील अनेक झोपडपट्ट्या पुनर्वसनापासून वंचित आहेत. त्यांचा पुनर्विकास झालेला नाही आहे. वाहतूक कोंडीची समस्या तर भयानक आहे. येथील पूर्वदूत महामार्गावर MMRDच्या वतीने अनेकदा मोठे मोठे प्रकल्प उभे केलेत. उड्डाणपुलाची निर्मिती केलेली आहे. परंतु तरी पूर्वदूती महामार्गावर वाहतूक कोंडीची अजून समस्या सुटलेली नाही आहे. रमाबाई नगर समोरचा जो ब्रिज बांधला आहे त्याच्यामुळे तर मोठी समस्या अग्राळ विकराळ रूप धारण करून उभी आहे. या रमाबाई नगरवासियांचा तो अंडरग्राऊंडचा जो पादचारी भुयारी मार्ग तो जाणार आहे. अशा अनेक समस्या येथील जनतेच्या उभ्या आहेत. तर यातून सर्व खासदाराने आणि सर्वच एकंदरीत राजकीय पक्षांनी म्हणजे एक इच्छाशक्ती वापरून या समस्या दूर करणं आवश्यक आहे. नमस्कार, माझं नाव प्रकाश बाबू जाधव. मी ईशान्य मुंबईचा मतदार असून मी राहत असलेल्या परिसरात मूलभूत गरजा म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे तर आहेच, परंतु आज ज्या प्रकारे ट्रॅफिकची समस्या एवढी वाढलेली असल्यानं खूपच दैनंदिन जीवनात खूप त्रास होतो. कालच्याच वादळामुळे परिसरातली 50-60 झाडे उमळून पडली आहेत. माझे नाव प्रमोद ढेंगळे आहे. मी ईशान्य मुंबईतला मतदार आहे. या भागात जे उमेदवार उभे आहेत त्यांच्याकडून फक्त माझ्या 2-3 अपेक्षा आहेत. त्यात सर्वात महत्त्वाची अपेक्षा म्हणजे कुर्ला ते मुलुंड या दरम्यान एकही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नाही आहे. तर त्या हॉस्पिटलची निर्मिती व्हावी. त्या अनुषंगाने इथे मेडिकल कॉलेज पण उद्या होऊ शकते. दुसरी माझी मागणी आहे की मुलुंड गोरेगाव लिंक रोड आहे हा लवकरात लवकर व्हावा. त्यायोगे ईस्टर्न मुंबईशी पण कनेक्टिव्हिटी वाढेल. तसेच मेट्रोचं जे काम चालू आहे ते जेवढ्या जलद गतीने पूर्ण होईल तेवढं त्यांनी पूर्ण करावे हीच या उमेदवारांकडून माझी अपेक्षा आहे. यशवंत महादेव चाळके. ईशान्य मुंबईच्या केळकर कॉलेजच्या त्या बाजूला ड्रेनेज सिस्टीम बेकार आहे. त्यांनी ड्रेनेज सिस्टीम सुधारायला पाहिजे. काही ठिकाणी मंड्या चांगल्या नाही आहेत, फुटपाथवर फेरीवाले आहेत आणि रस्ते खराब आहेत. त्याच्यामुळं लोकांच्या अडचणी वाढत आहेत. परत मोठं हॉस्पिटल ईस्टला नाहीये आणि जेवढी म्युन्सिपालिटीचे हॉस्पिटल्स आहेत ना त्यांच्या सुधारणा व्हायला पाहिजे. पहिल्यांदा ज्या डिस्पन्सरी आहेत काय आहेत त्याच्या सुधारणा व्हायला पाहिजे. त्या मेडिकली लोकांना खूप त्रास होते, त्यांना ते परवडत नाही प्रायव्हेटमध्ये. मुंबईच्यांनी ट्रेन वाढवायला पाहिजे मुंबईला. नॅशनल एज्युकेशनचं बदल पाहिजे. पहिल्यांदा एज्युकेशन चांगलं करायला पाहिजे. एज्युकेशनची क्वालिटी सुधारायला पाहिजे. रोजगार वाढायला पाहिजे. एज्युकेशन वाढायला पाहिजे. भाजपाला ही जागा जिंकणं गेल्या लोकसभा निवडणुकीसारखं सोपं राहिलेलं नाही. शिवसेनेत फूट पडल्यानंतर या मतदारसंघातून कोणताही आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेला नाही. उद्धव ठाकरे यांचा पक्ष इथं अभेद्य राहिला आहे. पक्षात पडझड झालेली नाही. त्यामुळे भाजपानं इथं ताकद लावली आहे. विद्यमान खासदार मनोज कोटक यांच्यासह भाजपाचे उमेदवार कोटेचा यांच्या प्रचारात नेते सहभागी झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मतदारसंघात प्रचारसभा घेतली आहे. महाविकास आघाडीचे संजय दिना पाटील यांनीही जाहीर सभांचा धडाका लावला आहे. इथं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची ताकद तुलनेत कमी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद इथं मोठी आहे. महाविकास आघाडी म्हणून इतर घटक पक्ष हे संजय दिना पाटील यांच्यासोबत आहेत, त्यांचा प्रचार करत आहेत. संजय दिना पाटील यांची उमेदवारी सुरुवातीलाच जाहीर झाल्यामुळे त्यांना प्रचार करण्यासाठी अधिक वेळ मिळाला. महायुतीच्या जागावाटपात कोटेचे यांची उमेदवारी उशिरा जाहीर झाली, त्यामुळे त्यांना प्रचाराला कमी वेळ मिळाला. मात्र त्यांच्या प्रचाराचा धडाका वाढता आहे. त्यामुळे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. याबरोबरच लोकनिर्णय महाराष्ट्राचा
या कार्यक्रमाचा आजचा भाग संपला. उद्या भेटूया उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या आढाव्यासह. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कोळेकर, समन्वय जीवन भावसार, लेखन विष्णू सोनवणे, निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे, संपादन आणि निवेदन सुनील कांबळे. लोकनिर्णय महाराष्ट्राचा